चीन जगामधील सर्वात धोकादायक अणुबॉम्ब बनवतो आणि चीनी ड्रॅगनच्या या सिक्रेट मिशनमुळे जगाला धोका निर्माण झालाय। नुकताच चीनने कृत्रिम सूर्य निर्माण करण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे आणि त्यांच्या शास्त्रज्ञांनी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान गाठण्यामध्ये सुद्धा यश मिळवलंय। या तंत्रज्ञानाचा वापर सुपर न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी चीन करू शकतो। चीन जगामधील पहिला कृत्रिम सूर्य तयार करण्यासाठी एक महाकाय फ्युजन सेंटर सुद्धा बनवतोय आणि तज्ञांनी जे मत व्यक्त केलंय त्या तज्ञांच्या मते चीनच्या दक्षिण पश्चिम मियान यांग या शहरामध्ये बांधण्यात येत असलेल्या विशाल लेझर फ्युजन संशोधन केंद्राचे अनेक उपयोग होऊ शकतात। उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी अणुसामग्री तयार करण्याच्या कारखान्याची पाहणी केली आहे आणि यावेळी देशाची आण्विक क्षमता वाढवण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र विस्तार कार्यक्रमाने जोर धरला। किम यांच्या दौऱ्याच्या अहवालामध्ये तसा उल्लेख सुद्धा आहे। बुधवारी पहाटे त्यांनी अण्वस्त्र निर्मिती तळावर जाऊन पाहणी करत सर्व प्रक्रियेची माहिती जाणून घेतली आहे। काँगोच्या गोमा शहरावर बंडखोरांनी कब्जा केलेला असून प्रचंड गोळीबार सुरू आहे आणि यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मदतीला गेलेले भारतीय सैन्यातील मेडिकल कॉर्प्सचे 80 सैनिक आणि अधिकारी अडकल्याची माहिती सुद्धा समोर आली। या बंडखोरांनी शांती सेनेच्या थ्रीफिल्ड हॉस्पिटल परिसराला घेरल्याचं सांगितलं जात आहे आणि या जवानांचा जीव सध्या धोक्यामध्ये असून डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये विद्रोहींनी हल्ला सुरू केलाय। M23 या बंडखोर गटाला शेजारच्या रवांडा या देशाचा पाठिंबा आहे। रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युद्धबंदीसाठी नकार दिला आणि त्यानंतर ट्रम्प यांनी एक नवी योजना आखलेली आहे। त्यानुसार रशिया आणि युक्रेनला युद्ध संपवण्यासाठी त्यांनी 100 दिवसांची मुदत दिली आहे। त्यामुळे पुतिन यांना युक्रेनला संपुष्टात आणण्यासाठी वेळ मिळाला असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। दुसरीकडे युक्रेनचे सर्वेसर्वा झेलेन्स्कींच्या चिंता वाढलेल्या आहेत आणि त्यांनी नाटो देशांची युद्धबंदीसाठी चर्चा सुरू केली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी तसंच राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासांमध्ये युद्ध संपवण्याचं आश्वासन दिलेलं होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सोमवारी दूरध्वनीवरून संवाद झाला, चर्चा झाली आणि मोदींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती, ते योग्य तोच निर्णय घेतील असा विश्वास सुद्धा यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे। मंगळवारी विमानामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका संबंधांवर भाष्य केलंय आणि येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये मोदी व्हाईट हाऊसला भेट देण्याची शक्यता असल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलंय। भारत आणि अमेरिका संबंध वाढवण्याच्या दृष्टीने मोदींचा हा दौरा महत्त्वाचा असेल। भारत कॅनडामधील निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप भारतानं फेटाळून लावला आहे। कॅनडामधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काही परदेशी सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कॅनडामधील चौकशी आयोगानं केलेला होता आणि या आयोगाचा रोख भारताच्या दिशेनं असल्याचं मानलं जात होतं। मात्र दुसरीकडे भारताने या आरोपांचा नकार दिलाय। उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये सतत हस्तक्षेप करत असल्याचं ठोस प्रत्युत्तर भारताने दिलेलं आहे आणि कॅनडाने बेकायदेशीर स्थलांतर आणि संघटित गुन्हेगारी कारवायांसाठी वातावरण निर्माण केलंय ही भारतासाठी चिंतेची बाब असल्याचं सुद्धा भारताकडून सांगण्यात आलंय। गाझामधील नागरिकांना इतर देशांमध्ये पाठवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर अनेकांनी विरोध दर्शवलेला आहे। गाझामधील 20 लाखांहून अधिक नागरिकांना इतर देशांमध्ये हलवण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेला होता आणि त्याला फ्रान्ससह इंडोनेशिया आणि स्पेनने सुद्धा विरोध दर्शवल्याची माहिती आहे। गाझामधील नागरिकांना जॉर्डन आणि इजिप्तमध्ये पाठवण्याची ट्रम्प सरकारची योजना आहे आणि या संदर्भात त्यांनी तेथील सरकारांशी चर्चा सुद्धा केल्याचं कळत आहे। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच इस्रायल आणि गाझामध्ये युद्धविराम झालेला असून दोनही बाजूनं पोलिसांची सुटका केली जाते। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिका भेटीचं आमंत्रण मिळालेलं आहे आणि नेतन्याहू 4 फेब्रुवारीला व्हाईट हाऊसला भेट देत आहेत। बेंजामिन नेतन्याहू अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनामधील पहिले पाहुणे ठरणार आहेत आणि ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये परदेशी राजकीय नेत्याचा हा पहिलाच अधिकृत दौरा असेल। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाकाच लावलाय आणि त्यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडली आहे। 19 वर्षांखालील नागरिकांच्या लिंग बदलावर शस्त्रक्रियेसंदर्भात त्यांनी बंदी घातली आहे। शपथविधीनंतरच्या पहिल्याच भाषणामध्ये ट्रम्प यांनी या संदर्भातली घोषणा केलेली होती आणि त्यांचं सरकार फक्त पुरुष आणि महिला यांनाच मान्यता देईल असं ते म्हणालेले होते। देशभरात वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या प्रमाणात लिंगबदल शस्त्रक्रिया करतात आणि ही धोकादायक प्रवृत्ती देशाच्या इतिहासाला कलंक आहे, ती संपली पाहिजे असं मत सुद्धा ट्रम्प यांनी आदेशावर सही करताना व्यक्त केलंय। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि पॉडकास्टर्ससाठी आनंदाची बातमी आहे।
त्यांना आता व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सहभागी होता येणार आहे आणि त्यांना प्रेस ब्रीफिंग रूममध्ये सुद्धा जागा दिली जाणार आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी ही माहिती दिली आहे. नागरिक टीव्ही ऐवजी सोशल मीडियावरून बातम्या मिळवत असल्यामुळे व्हाईट हाऊसनं हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. रशिया आणि भारतामधील वाढत्या मैत्रीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रशिया भारत मैत्रीमुळे पुन्हा एकदा ट्रम्प यांचं टेन्शन वाढलेलं आहे. भारत आणि रशियाच्या दृढ मैत्रीचे प्रतीक म्हणून पुतिन यांनी भारतीय नौदलाला अत्याधुनिक मल्टीरोल स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र फ्रिगेट INS तुशील भेट म्हणून दिली आहे आणि ही भेट गेल्या महिन्यामध्ये रशियापासून भारतात येण्यासाठी रवाना झाली आहे. या युद्धनौकांचं बांधकाम रशियामध्ये करण्यात आलं आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सध्या मोठ्या अडचणीमध्ये सापडल्या. मेलोनी यांच्या विरोधात न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे इटलीच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इटलीमध्ये अटक करण्यात आलेल्या लिबियन पोलीस अधिकाऱ्याला सोडल्याचा आरोप मेलोनी यांच्यावर आहे आणि त्यांच्या वादामुळे इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ सुद्धा येऊ शकते असं म्हटलं जात आहे. या वादग्रस्त पोलीस आणि अधिकाऱ्यांविरोधात हत्या, अत्याचार आणि छळाचे गंभीर आरोप आहेत. मात्र काही दिवसांनंतर इटली सरकारने त्याला मुक्त करून सरकारी विमानाने लिबियाला पाठवलेलं होतं. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सध्या 3 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती या दौऱ्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी अबुधाबीच्या राजपुत्राची भेट सुद्धा घेतली आहे. या भेटीदरम्यान भारत आणि UAE मधील संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली. युवराजांना भेटून आनंद झाल्याचं सांगत जयशंकर यांनी अलीकडच्या भारत भेटीची आठवण त्यांना करून दिली आहे. द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्यावर वेळीच चर्चा करण्यात आली आणि दोनही देशांना नवीन ऊर्जा आणि दिशा देण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेनं पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीवर तात्पुरती बंदी घातलेली आहे. यासोबतच पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीचं पूर्वमूल्यांकन करण्याचे आदेश सुद्धा आहेत आणि या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये ऊर्जा क्षेत्राशी संबंधित 5 योजना ठप्प आहेत. याशिवाय आरोग्य, कृषी, अन्न सुरक्षा, पूर, हवामान आणि शिक्षणाशी संबंधित अनेक प्रकल्पांना सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. यातील काही कार्यक्रम कायमचे बंद होतील किंवा ते लक्षणीयरित्या कमी होतील अशी भीती आहे. ब्रिटिश सरकारने भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांना सॅटेलाइट फोन आणि GPS उपकरणं आणायला बंदी घातली आहे. विनापरवानगी ही उपकरणं आणल्यास अटकेची आणि दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा सुद्धा ब्रिटनने दिला आहे. तुम्ही ब्रिटनमध्ये एका स्थळावरून दुसऱ्या स्थळी प्रवास करत असाल तर परवानगीशिवाय मशीन घेऊन जाणं आणि वापरणं तुम्हाला कायदेशीर अडचणीत आणू शकतं आणि मंगळवारी ब्रिटिश सरकारनं या संदर्भातील सूचना जारी केली आहे. दरम्यान भारतामध्ये या अगोदरच सॅटेलाइट फोन आणि GPS उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. रशिया आणि युक्रेनने मंगळवारी एकमेकांवर ड्रोन हल्ल्याचे आरोप केले. युक्रेनियन ड्रोननं शहरामधील अणुप्रकल्पाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियन शहर स्मोलेन्स्कचे गव्हर्नर वसिली अनोखियन यांनी केलाय. युक्रेनियन ड्रोननं शहरातील अनेक सार्वजनिक पायाभूत सुविधांना लक्ष्य सुद्धा केलाय. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. लोकांना उघड्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. अमेरिकेमध्ये प्रथमच एव्हियन इन्फ्लुएन्झा म्हणजेच बर्ड फ्लूच्या नवीन जातीची ओळख पटलेली आहे आणि त्यावरून विषाणूमध्ये बदल होत असल्याचं स्पष्ट होत आहे. या नवीन व्हेरियंटमुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याच्या मानवी संसर्गाचा धोका वाढण्याची भीती सुद्धा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेमध्ये नवा प्रकार आढळल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी दक्षता वाढवलेली असून त्यावर सखोल संशोधन सुद्धा सुरू आहे. त्याची लक्षणं फ्लू आणि न्यूमोनियासारखी असू शकतात अशीही शक्यता वर्तवली जाते. ताप, खोकला किंवा श्वास घेण्यात अडचण, परंतु ते टाळण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या लसीची गरज असल्याचं सुद्धा शास्त्रज्ञांनी म्हटलंय. पश्चिम सौदी अरेबियामधील जियानजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 9 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या दुर्घटनेसंदर्भात तीव्र दुःख व्यक्त केलंय. भारतीय वाणिज्य दूतावासाने एक्सवर पोस्ट करत पीडित कुटुंबांबद्दल आमची मनापासून सहानुभूती असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. अणुशास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा जगाच्या अंताचा सांकेतिक घड्याळ सेट केल्याचं बोललं जात आहे. अणुशास्त्रज्ञांनी हे घड्याळ मध्यरात्री 89 सेकंदांवर सेट केलंय. वास्तविक अणुशास्त्रज्ञांनी 78 वर्षांपूर्वी एक अनोखं घड्याळ तयार केलेलं होतं, ज्याचं नाव होतं डूम्सडे वॉक. हे घड्याळ मानव जगाचा नाश करण्यासाठी किती जवळ आहे हे दाखवण्याचा प्रतिकात्मक प्रयत्न होता.
हे घड्याळ मध्यरात्रीच्या त्या क्षणाविषयी सांगतं जेव्हा पृथ्वी मानवांना राहण्यास अयोग्य होईल आणि सर्व प्रकारे मोठा विनाश होईल. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या नव्या पुस्तकामध्ये काँग्रेसवर थेट टीका केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेपर्यंत पोहोचला आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरलाय. काँग्रेसच्या चुकांमुळेच इंडिया आघाडीला निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही आणि भाजपला बहुमताशिवाय सत्तेत जाण्याची संधी मिळाली असं सुद्धा ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. कुंभमेळ्यामधील भीषण चेंगराचेंगरीमध्ये बेळगावमधील 4 भाविकांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरी अगोदर बेळगावच्या कांचन कोपर्डे यांनी फेसबुक लाईव्ह करून तेथील परिस्थिती दाखवलेली होती आणि कांचन कोपर्डे कुंभमेळ्यामधील चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या आहेत. फेसबुक लाईव्हमधील तिघांचा कुंभमेळ्यामधील चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला. कांचन कोपर्डे यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमधील बेळगावमधील एकूण मृतांची संख्या 4 वर पोहोचली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे आणि यामध्ये नोकरी आणि शिक्षणामध्ये ट्रान्सजेंडरसाठी आरक्षण, 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज, महिलांना मासिक 2500 रुपये मानधन आणि जातीय जनगणना यांसह अनेक आश्वासनांची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीमधील सर्व रहिवाशांसाठी 25 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य कव्हरेज, बेरोजगार तरुणांना 8500 रुपये स्टायपेंडसह 1 वर्षाचा शिकाऊ शिष्यवृत्ती, 500 रुपये प्रति सिलेंडर दरानं स्वयंपाकाचा गॅस, मोफत रेशन किट आणि स्वतंत्र मंत्रालय अशी इतर महत्त्वाची आश्वासनं देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोलमध्ये मिश्रित केल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या किमती वाढवण्यात आलेल्या आहेत. पूर्वी सरकारी कंपन्या 56.58 रुपये प्रति लिटर दराने इथेनॉल खरेदी करायच्या. आता तेच इथेनॉल 69.97 रुपये प्रति लिटर दरानं खरेदी केलं जात आहे आणि म्हणजेच इथेनॉलच्या किमतीमध्ये 3% वाढ करण्यात आली आहे आणि याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाच्या बातम्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. हिरे व्यापारी जयमीन शहा यांची मुलगी दिवा हिच्याशी जीतचं लग्न 7 फेब्रुवारी 2025ला होणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला भेट दिल्यानंतर स्वतः अदानी यांनी ही माहिती दिली. जीतचं लग्न अगदी साधेपणानं होईल. आम्ही सामान्य लोकांसारखे आहोत. त्यांचं लग्न साध्या आणि पारंपरिक पद्धतीने होईल असं सुद्धा गौतम अदानी म्हणाले. देशामधील पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं काम वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते. अहमदाबाद जवळील साणंद इथे चिप निर्मितीतील अमेरिकी कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर जुळणी आणि चाचणी सुविधांचं बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल असं सुद्धा टाटा प्रोजेक्ट्सकडून मंगळवारी सांगण्यात आलंय. देशाच्या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं 60% काम अगोदरच पूर्ण झालंय आणि उर्वरित म्हणजे बाकीचं उरलेलं जे काम आहे ते या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल असं टाटा प्रोजेक्ट्सचे प्रकल्पाच्या संचालकांनी माहिती दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं आंध्र प्रदेशच्या श्री शारदा पीठामला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट परवाना दिला आहे आणि ज्यामुळे संस्थेला आंतरराष्ट्रीय स्रोतांकडून देणग्या आणि निधी सुद्धा स्वीकारता येणार आहे. गृह मंत्रालयानं वृंदावनच्या प्रसिद्ध बाके बिहारी मंदिराला अशीच FCR मंजुरी दिली आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी ही मंजुरी मिळाल्यानंतर या निर्णयामुळे परदेशातील देणग्या सुलभ करून संस्थांच्या धार्मिक आणि धर्मादायी उपक्रमांना चालना मिळेल अशी अपेक्षा. बेळगाव बाजारपेठेमधील बेशिस्त फेरीवाले आणि व्यापाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस पुन्हा एकदा पुढे सरसावलेत. दुकानांबाहेर करण्यात आलेलं अतिक्रमण हटवण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे आणि साहित्य जप्त करण्यात आलेलं असून पार्किंगला जागा सुद्धा उपलब्ध करून आता देण्यात आली आहे. आयुक्त म्हणून ज्योतिबा निकम यांनी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर शहर आणि बाजारपेठेमधील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासह व्यापाऱ्यांना सुद्धा शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिची ICCनं मंगळवारी 2024ची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. प्रतिष्ठेचा रोशल करंडक पटकावणारी देशाची ही पहिली खेळाडू बनली आहे. 24 वर्षांच्या अमेलिया हिने वोल्वॉट, चामरी अटापट्ट यांसारख्या स्टार खेळाडूंना मागे टाकून हा सन्मान मिळवला आहे. वर्षभरात या महिलेने अष्टपैलू कामगिरी करत जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसंच 2024मध्ये झालेल्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अमेलिया केर हिनं तिच्या अष्टपैलू कामगिरीनं न्यूझीलंडसाठी पहिला विश्वचषक जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली.